हरिओम. सद्गुरू श्री साईनाथांनी शिर्डी ग्रामी 60 वर्षे निवास केला. देहात असताना व देहत्यागानंतरही श्री साईबाबांची कृपा त्यांच्या असंख्य भक्तांवर सदैव प्रवाहित होत राहिली आहे. श्री साईनाथांची कृपा, श्री साईनाथांची क्षमा आणि साईनाथांचे भक्त संरक्षण ब्रीद ह्यांचा अनुभव प्रत्येक सच्चा साई भक्ताला जीवनात वेळोवेळी येत असतो. श्री साईनाथ शिर्डी ग्रामी वास्तव्य करून असताना त्यांनी अनेक श्रद्धाळू व सच्चे भक्त आपल्या पायाशी ओढून आणले. शिर्डी निवासी श्री म्हाळसापती, श्री माधवराव देशपांडे, लक्ष्मीबाई, बायजाबाई, तात्या कोते पाटील अशा अनेक भक्तांना श्री साईंच्या नित्य सहवासाचा लाभ घडला. त्याचबरोबर शिर्डीपासून दूरवर राहणाऱ्या अनेक उच्च विद्या विभूषित भक्तांनाही श्री साईनाथांनी अलगद आपल्या कडेवर खेळवलं. नानासाहेब चांदोरकर, काकासाहेब दीक्षित, दादासाहेब खापर्डे, काका महाजनी, दासगणू महाराज, देव मामलेदार आणि श्री गोविंद रघुनाथ दाभोलकर ह्या त्या काळातील मान्यवरांना प्रत्यक्ष साई सहवासाची संधी मिळाली व ह्या सर्वांनी ह्या संधीतून आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलं. श्री नानासाहेब चांदोरकर आणि दासगणू महाराज ह्यांनी श्री साईंची कीर्ती दूरवर पसरवली. हे सर्वच भक्त अतिशय श्रेष्ठ दर्जाचे श्रद्धावान होते. ह्या श्रेष्ठ साई भक्तरूपी अलंकारातील एक अतिशय मनमोहक, सुंदर व पवित्र हिरेजडित सुवर्णालंकार म्हणजे श्री गोविंद रघुनाथ दाभोलकर अर्थात हेमाड पंत. श्री साईनाथांनी स्वतःला कधीही परमेश्वर म्हटलं नाही. मी त्या परमेश्वराचा बंदा आहे आणि त्याच्याच आज्ञेने त्याने नेमून दिलेले काम करणारा त्यांचा दास आहे. हे साईनाथांचं ब्रीद होतं. श्री साईनाथांच्या लीलांचं, त्यांच्या गुणांचं आणि हातोटीचं यथार्थ वर्णन करणं हे खरोखरच कुठल्याही मानवासाठी अशक्य होतं आणि आहे. पण ह्या भगवंतानेच, ह्या साईनाथानेच खऱ्या भक्तिभावाला प्रकाशित करण्यासाठी हेमाड पंतांकडून साई कथांचा संग्रह करून घेतला आणि हेमाड पंतांना श्री साई सच्चरित हा ग्रंथ लिहिण्याची प्रत्यक्ष आज्ञा केली. श्री गोविंद रघुनाथ दाभोलकर हे वांद्रे येथे रेसिडेंट मॅजिस्ट्रेट होते. 1910 साली त्यांची बाबांशी पहिली भेट झाली आणि पहिल्याच भेटीत श्री साईनाथांनी श्री गोविंद रघुनाथ दाभोलकर यांचं हेमाडपंत असं नामकरण केलं. श्री गोविंद रघुनाथ दाभोलकरांनी श्री बाबांनी दिलेलं नामच शिरोधार्य मानलं आणि त्यांनी श्री बाबांना विनवणी केली, मी तो केवळ पायांचा दास, नका करू मजला उदास, जोवरी ह्या देही श्वास, निज कार्यास साधूनी घ्या. ह्या निष्ठेने श्री बाबांची आज्ञा घेऊन हेमाडपंतांनी श्री साई सच्चरित ह्या ग्रंथाचे लेखन त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच आजही आपणा सर्वांस माहीत असणाऱ्या साईनिवास मध्ये केलं. ह्या साईनिवासचा दर्शनी भाग आपण ह्या छायाचित्रात पाहत आहोत. हे माझं घर नाही, हे श्री साईबाबांचंच घर आहे. ह्या कट्टर निष्ठेतूनच ह्या घराचं नामकरण साईनिवास असं झालं. आणि इसवी सन 1917च्या होळी पौर्णिमेला श्री साईनाथांनी पार्थिव मूर्तीच्या स्वरूपात ह्या साईनिवासमध्ये कायमच्या निवासासाठी आगमन केलं. पहाटे झोपेत असताना हेमाडपंतांना एक स्वप्न पडलं की ज्यातल्या स्वप्नात श्री साईबाबा संन्यासाच्या वेशात दिसत होते. श्री साईबाबांनी त्यांना उठवून जागं केलं आणि सांगितलं, मी आज दुपारी भोजनाला येत आहे. खडबडून जागे केले गेलेल्या हेमाडपंतांना स्वप्न दृष्टांत पूर्णपणे आठवत होता.
हेमाडपंतांनी आपल्या पत्नीसही ह्या दृष्टांताविषयी सांगितलं. त्यामुळे बाबा कुठल्या तरी दुसऱ्या रूपाने येतील असं हेमाडपंतांना वाटत होतं. श्री हेमाडपंतांना पूर्ण खात्री होती की साईनाथांचा स्वप्नातील शब्द सुद्धा खरा होणारच. त्यामुळे होलिका पूजन झाल्यावर जेवणाची पाने मांडताना मधोमध श्री साईनाथांसाठी एक पान सन्मानाने वाढलं गेलं. कुणीही आलं नाही म्हणून हेमाडपंत काही नाराज किंवा निराश झाले नाहीत. त्यांनी वाट बघून इतर पाहुणे मंडळीचा खोळंबा होऊ नये म्हणून भोजनास आरंभ करण्यासाठी समंत्रक अन्नशुद्धी केली आणि तेवढ्यात जिन्यावर कुणाची तरी पावलं वाजली. हेमाडपंतांनी त्वरित जाऊन दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर समोर दिसले ते अल्ली मोहम्मद आणि इस्मू मुजावर. अल्लीने त्याच्या हातातील वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेलं एक पुडकं हेमाडपंतांच्या हातात दिलं व ते दोघेही अधिक काही न बोलता त्वरेने निघून गेले. ते पुडकं टेबलावर ठेवून उघडताच हेमाडपंतांचे अष्टभाव जागृत झाले. ती वस्तू होती श्री साईनाथांची पार्थिव मूर्ती, जी आजही साई निवास मध्ये प्रतिष्ठित आहे. हे साई निवास इसवी सन 1917 साली जसं होतं अगदी तस्सच्या तस्स हेमाडपंतांच्या वंशजांनी जतन केलं आहे. हे हेमाडपंतांचे पुत्र श्री गजानंद गोविंद दाभोलकर. 23 सप्टेंबर 1903 रोजी ह्यांचा जन्म झाला आणि 2 मार्च 1990 रोजी त्यांचे निर्वाण झाले. ह्या डॉक्टर गजाननरावांच्या धर्मपत्नी सौ लक्ष्मीबाई गजानन दाभोलकर. आज ह्या साईनिवास मध्ये डॉक्टर गजानन दाभोलकरांचे चिरंजीव अर्थात हेमाडपंतांचे नातू श्री गोविंद गजानन दाभोलकर अर्थात हे आपल्या सर्वांचे लाडके आप्पा दाभोलकर म्हणजेच सद्य पिपा दादा आणि ह्या त्यांच्या धर्मपत्नी सौ मीना वैनी. हरिओम. आपणा सर्वांचं साईनिवास मध्ये स्वागत आहे. हे साईनिवास माझ्या आजोबांनी म्हणजे हेमाडपंतांनी साईनाथांची परवानगी घेऊन 1911 साली बांधण्यास सुरू केलं. 1913 साली ही वास्तू बांधून पूर्ण झाली. ही वास्तू साईनिवास बांधताना आजोबांचा हा भाव होता की हे साईंचंच निवासस्थान आहे, म्हणून ह्याला त्यांनी नाव साईनिवास हे दिलं. ह्या साईनिवास मध्ये हेमाडपंतांनी श्री साई सच्चरित हा ग्रंथ लिहिला. चला आता आपण यांना साईनिवास दाखवूया. हीच ती खोली आणि याच खोलीत बसून हेमाडपंतांनी साई सच्चरित हा ग्रंथ लिहिला आणि हाच तो डेस्क. काय गोड गुरुची शाळा सुटला जनक जननींचा लळा. काय गोड गुरुची शाळा सुटला हीच ती साई चरित्राची प्रत. तुटली मोह ममतेची शृंखळा लाधलो अवलीळा मुक्तता. आणि ही हेमाडपंतांची पगडी. सुटला जनक जननींचा. आणि हे माझे आजोबा हेमाडपंत. ही माझी पत्नी मीना. 7 ऑगस्ट 2003 साली तिने या जगाचा निरोप घेतला व सद्गुरु चरणी विश्रांती घेतली. भक्ती शिखरी चढवणे म्हणजे काय हे हिच्या जीवन प्रवासाकडे पाहिले असता लक्षात येत. 1917 साली साईनिवास मध्ये होळीच्या दिवशी आलेली साईनाथांची मूर्ती हिने सर्वांना दर्शनासाठी खुली केली. आप्पांच्या बोलण्यात आताच आपण 1917 साली आलेल्या मूर्तीचा उल्लेख ऐकला. चला आता आपण ती मूर्ती बघूया. आरती साई बाबा सौख्यदाता
चरण रजातली द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. हीच ती मूर्ती, बाबांच्या काळात बनलेली ही बाबांची मूर्ती. 1917च्या होळी पौर्णिमेला म्हणजेच गुरुवार 8 मार्च 1917 ह्या दिवशी ह्या मूर्तीच्या रूपात बाबा साईनिवासला कसे आले त्याची कथा हेमाडपंतांनी स्वतः श्री साई चरित्राच्या 40व्या अध्यायात सांगितलेलीच आहे. पहिल्यांदा ही मूर्ती होळी पौर्णिमेच्या उत्सवाच्या दिवशीच ठेवली जायची, पण आईच्या प्रेमळ इच्छेमुळेच ती कायमस्वरूपी दर्शनासाठी खुली करण्यात आली. या मूर्तीसमोर बसून ध्यान करता यावं, जप करता यावं म्हणून या मूर्तीची हुबेहूब मोठी प्रतिकृती सद्गुरू श्री अनिरुद्धांनी आमच्याकडून स्थापन करून घेतली. हीच ती ध्यान मूर्ती. आता तुमच्या मनात कुतूहल निर्माण झालं असेल की सद्गुरू अनिरुद्ध बापू म्हणजे कोण? तर सद्गुरू अनिरुद्ध बापू म्हणजेच डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी. ते डॉक्टर आहेत आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी MD मेडिसिन ही डिग्री प्राप्त केलेली आहे. बापू कोण आहेत याचा जो अनुभव आम्ही पती पत्नीने घेतला त्याची कथा, आमचा तो अनुभव मी आधी तुम्हाला सांगतो. होळीची कथा श्री साई चरित्रात आलेली आहे. 1917च्या होळीला मूर्ती स्वरूपात साईनाथ साईनिवासमध्ये आले. हेमाडपंतांना शिर्डीला गेले असताना बाबांनी त्यांना 3 वस्तू दिल्या, त्या म्हणजे त्रिशूळ, शाळीग्राम व रुद्राक्षाची माळ. साईनाथांनी दिलेल्या ह्या 3 वस्तू माझ्या आजोबांनी म्हणजे हेमाडपंतांनी त्यांचा अंतकाळ जवळ येईपर्यंत म्हणजेच 1929 सालापर्यंत जवळजवळ 11 वर्ष सांभाळल्या. अंतकाळ जवळ असताना त्यांनी त्यांचा मुलगा डॉक्टर गजानन गोविंद दाभोलकर म्हणजेच माझे वडील ह्यांना जवळ बोलून तोच निरोप परत दिला की ह्याची गोपनीयता सांभाळ, ह्याची वाच्यता कुठे करू नकोस. आणि आजोबांचं देहावसान झालं. आजोबानंतर वडिलांनी ह्या वस्तू 61 वर्ष सांभाळल्या. तोपर्यंत आम्हाला कोणाला त्याची दाद लागू दिली नाही. त्यांचा अंतकाळ जवळ आला असताना म्हणजे 2 मार्च 1990 साली त्यांचं देहावसान झालं. त्याच्या पूर्वी मला आणि मीनाला जवळ बोलून सांगितलं ह्या वस्तू साईनाथांच्या आहेत. आम्ही जसं आतापर्यंत सांभाळ केला तसं यापुढे तुम्ही त्याचा सांभाळ करा. आणि त्यानंतर वडील देवाघरी गेले. माझ्या वडिलांनी दिलेल्या या 3 वस्तू मी व मीनाने नीट सांभाळ करून कपाटात ठेवल्या होत्या. 1993 साली बापू सर्वप्रथम साईनिवासमध्ये आले. पुढे त्यांचं जाणं येणं 15-20 दिवसांनी सतत चालू होतं. आम्ही त्यांच्याकडे जात येत असू. 28 मे 1996 हा तो दिवस. 4 वाजता बापू साईनिवासात आले. देवघराच्या आधीच्या खोलीत म्हणजे मधल्या खोलीत म्हणजे ह्याच खोलीत मी, मीना आणि बापू गप्पा गोष्टी करीत बसलो होतो. बोलता बोलता एकदा दोनदा कॉफी पान झालं आणि 7 कधी वाजले हे कळलं नाही. 7 वाजले असताना मीनाने बापूंची परवानगी घेतली. बापू, मी 7 वाजता रोज कापूर लावते, मी जरा लावू का? बापूंनी आज्ञा दिली, लाव आणि ये. तिने कापूर लावल्यावर बापू मला व मीनाला घेऊन देवघरात गेले. देवघरात गेल्यावर बापूंनी खुणेचे शब्द उच्चारले. बापूंचे हे शब्द ऐकताच मी सद्गदित झालो. मीनाचे अष्टभाव जागृत झाले. साईनाथांनी दिलेल्या 3 वस्तू बापूंच्या हातात सुपूर्द केल्या आणि आम्ही उभयताने बापूंना लोटांगण घातलं. उठून बघतो तर काय, गुडघ्यापर्यंत बापूंची काळी पॅन्ट व वरती 80 वर्षाचे कफनी घातलेले साक्षात साईनाथ. आमचा लोटांगण झाल्यावर आम्ही माझ्या दोन्ही मुलांना म्हणजे हेमा आणि चेतनला बोलून त्यांनाही नमस्कार करायला सांगितले. आम्हा चौघांचा नमस्कार झाल्यावर बापूने आम्हाला चौघांना आशीर्वाद दिले आणि हा अनुभव घेऊन आम्ही सर्व दाभोलकर कुटुंबीय धन्य धन्य झालो. हरिओम. साई भक्तीत रममान असणारे चौबळ आजोबा रोज 16,108 इतका साईंचा जप करीत असत.
रोज काकड आरती, ब्राह्ममुहूर्तावर जप अशी आर्ततेने परमात्म्याला साथ घालत असत. त्यांची साथ त्याला पोचलीच. नोव्हेंबर 1992च्या एका रविवारी संध्याकाळी 7 वाजता दादरला राहणाऱ्या आमच्या परिचितांसह डॉक्टर जोशी आमच्या अंधेरीच्या घरी आले आणि ते येताच आजोबांनी इतर मंडळींना आत पाठवलं आणि हळू मृदू आवाजात म्हणाले, जरी आज या वेशात आलात तरी मी ओळखलं बरं तुम्हाला. आणि असं म्हणून वाकून नमस्कार केला. डॉक्टर जोशींनी सुद्धा आजोबांना नमस्कार केला. डॉक्टरांनी आजोबांना तोंडावर बोट ठेवून चूप बसा अशी खूण केली. नंतर सर्वांशी गप्पा झाल्यावर मी तुमच्याशी गप्पा मारायला पुन्हा येईन असं आश्वासन देऊन डॉक्टर जोशींनी सर्व मंडळींचा निरोप घेतला. डॉक्टर जोशी उंच बांधा, मनमिळाऊ स्वभाव, स्मित हास्य असे हे डॉक्टर पुन्हा घरी आले अशी ओढ निर्माण झाली. डॉक्टर पुन्हा आपल्या घरी येतील ना असं मी आजोबांना विचारल्यावर आजोबा म्हणाले, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. बाकी आता काही वाच्यता करायची नाही. हरिओम. हरिओम मित्रांनो, आज मी तुमच्याशी साईनिवास, हेमाडपंत, साईनाथ, मीनावहिनी आणि बापू यांच्याबद्दल बोलणार आहे. मीनावहिनीशी तुमची ओळख झालेलीच आहे. मीनावहिनी म्हणजे माझी आई. मीनावहिनींच्या भक्तिप्रेमातून झालेली त्यांच्या जीवनाची प्रगती आणि साईंपासून बापूंपर्यंत झालेला त्यांचा प्रवास ही आपल्या सर्वांसाठी केवळ या जन्मासाठीच नाही तर अनेक जन्मांसाठी अलभ्य देणगी आहे. मित्रांनो, साईनिवास ही वास्तू मुंबईत सेंट मार्टिन्स रोड, बँड्रा पश्चिम इथे आहे. बँड्रा स्टेशनपासून चालत 10 मिनिटावर. ही वास्तू माझे पणजोबा गोविंद रघुनाथ दाभोलकर म्हणजेच हेमाडपंत यांनी 1911 साली बांधली आणि तीही साईबाबांच्या आज्ञेनेच. या घराची पूर्ण रचना साईनाथांच्या मार्गदर्शनाखालीच झालेली आहे. म्हणून हेमाडपंतांनी या वास्तूचं नाव सुद्धा साईनिवासच ठेवलं आहे. श्री साई सच्चरित्र हा अपौरुषीय ग्रंथ सुद्धा त्यांच्याकडून साईनाथांनी याच वास्तूत लिहून घेतला. या वास्तूतच बाबा तसबिरीच्या रूपाने साक्षात या घरात आले आणि कायमचेच आमचे झाले. आजही बाबांच्या आगमनाचा दिवस म्हणून तेवढ्याच आनंदाने, उत्साहाने होळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात येतो. तसबिरीच्या रूपात साईनाथांच्या प्रगटीकरणानंतर बाबांनी शिर्डीत समाधी घेण्याच्या काही दिवस आधी जेव्हा हेमाडपंत शिर्डीस गेले होते तेव्हा ते बाबांच्या चरणांची सेवा पादसंवहन करत असताना बाबांनी त्यांच्या हातात 3 वस्तू ठेवल्या. त्या वस्तू होत्या शाळीग्राम, रुद्राक्षाची माळ आणि छोटा त्रिशूळ. आणि बाबा म्हणाले, पण ह्याचा उल्लेख मात्र कुठेही करू नकोस. हेमाडपंतांनी बाबांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ते मुंबईला परतले. त्यानंतर काही दिवसांनीच बाबांनी समाधी घेतली. बाबांच्या समाधीनंतरही त्यांचे भक्त शिर्डीला समाधीच्या दर्शनासाठी यायचेच. हळूहळू साईबाबांचा महिमा जसजसा वाढत होता तसतशी शिर्डीला भक्तांची गर्दी सुद्धा वाढीला लागली. हरिओम. या जगात सगळीच लोक चांगली असतात. कोणीही मुळात वाईट नसतं. मात्र आपण कुठे चुकतो हे ज्याचं त्याला कळलं म्हणजे झालं.
मीना वहिनींचं हे वाक्य कायम मनात घर करून राहिलेलं आहे. 1996च्या डिसेंबर महिन्यातली एक घटना तुम्हाला सांगतो. मंगळवारचा दिवस, दुपारी 11चा सुमार. हेमाडपंतांच्या खोलीत बापू माझ्याशी, हेमूशी आणि मीना वहिनींशी गप्पा मारत बसले होते. विषय अर्थातच साईनाथांचा, जुन्या शिर्डीचा. बोलता बोलता बापू आम्हाला सर्वांना जणू 1916 सालात घेऊन गेले होते. दुपारचे 1:30 वाजले असतील आणि एकाएकी बापूंचे शब्द, वाक्य आणि आवाज बदलला आणि आम्हा सर्वांना बापू साईनाथांच्या रूपात दिसू लागले. 1916 सालचे साईनाथ. ताबडतोब मीना वहिनी देवघरात धावल्या आणि आरतीचं तवक घेऊन आल्या. आम्ही बापूंची आरती केली आणि बापूंच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. एक दिवस जेवताना मी म्हणालो, वहिनी, जे स्थान परमात्म्याच्या प्रगटीकरणाने सिद्ध आणि पवित्र झालंय, तिथल्या सेवकांना, खास करून घरच्या मंडळींना उपासनेची काय गरज? वहिनी हसून म्हणाल्या, असा कसा रे तू देवेंद्र? अरे, पवित्र असलं म्हणून काय झालं? माणसं संकल्प विकल्पाने अपवित्र होत असतात. त्यांनी सतत शुद्ध होत राहावं म्हणूनच मानवासाठी या देवाने ही पवित्र उपासना दिली आहे आणि सतत शुद्ध होऊन कायम त्याच्या चरणांशी राहायचं हेच आपलं उद्दिष्ट असावं. म्हणून मी पण ही उपासना करते. मिळालेल्या उत्तरांनी माझं समाधान झालं आणि मीना वहिनींच्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहत आणि दाभोलकर घराण्याचं चिंतन करत मी जेवण पूर्ण केलं. अशा होत्या माझ्या मीना वहिनी. हरिओम. वात्सल्याची सजीव मूर्ती मायावघी बापूंवरती. माऊली ते होई माऊली, माऊली ते होई माऊली. जातीवंत मृदूपणा बापू माझा म्हणा. मीनाई गाई प्रेमळपणा, मीनाई गाई प्रेमळपणा. स्वयेची तुळशी वृंदावन, स्वयेची तुळशी वृंदावन, स्वयेची तुळशी वृंदावन, स्वयेची तुळशी वृंदावन. विश्वावरचे पाऊल तुझे चालतची राही सतत. जिथे ते पडेल तिथे आनंदवन फुलवत. विश्वावरचे पाऊल तुझे चालतची राही सतत. जिथे ते पडेल तिथे आनंदवन फुलवत.